नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट या दोन बाबी या ठिकाणी समजून घेणार आहोत। या डेबिट आणि क्रेडिट या ठिकाणी आपण जो काही फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे, या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्मॅट बघत असताना आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये डेबिट आणि क्रेडिट या दोन बाजू आपल्याला सांगितलेल्या आहेत। मोस्टली आपल्याला सुरुवातीला डेबिट काय आणि क्रेडिट काय हे समजून घेणं गरजेचं आहे। आपल्या डेबिटला पडलं, आपल्या क्रेडिटला पडलं, नावे असेल, जमा असेल, मग या ठिकाणी डेबिट नावे आणि क्रेडिट या ठिकाणी जमा। मग या ठिकाणी आपण ज्यावेळेस डेबिट आणि क्रेडिट म्हणतो, डेबिट लेफ्ट हँड साइड ऑफ अमाउंट, ही तुमची डाव्या हाताची बाजू, लेफ्ट हँड साइड ऑफ अमाउंट इज कॉल्ड ॲज अ डेबिट। जी डाव्या हाताला जी आपण अमाऊंट घेतो ती डेबिट साइड असते। मग डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट ही इथून इकडं डेबिट साइड झाली। मग डेट म्हणजे कोणत्या तारखेला व्यवहार झाला, पर्टिक्युलर कोणत्या दोन व्यक्तीमध्ये किंवा काय व्यवहार झाला किंवा कुणाच्या नावे व्यवहार झाला। JF जर्नल फोलिओ म्हणजे जे काही जर्नलचं पान असतं ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत, आणि किती रकमेचा व्यवहार झाला हे सगळं डेबिटला आपण नोंदवतो। त्यानंतर व्हॉट इज कॉल्ड बाय क्रेडिट, CR, त्याचं शॉर्ट फॉर्म आपण CR पण म्हणू शकतो। राईट हँड साइड, आपल्या हाताची उजवी बाजू आहे, राईट हँड साइड ऑफ अन अमाउंट इज कॉल्ड ॲज अ क्रेडिट साइड। जी उजव्या हाताची जी काही बाजू असते तिला क्रेडिट साइड म्हटलं जातं। मग तिच्याही ठिकाणी डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट असे कॉलम या ठिकाणी दिलेले आहे। म्हणजे याचं पार्टिशन हे दोन विभागात झालेलं आपल्याला दिसून येतं। याचं दोन भागामध्ये पार्टिशन झालं म्हणजे कसं झालं, या सेंटर लाईन पासून इकडची डाव्या हाताची बाजू म्हणजे डेबिट साइड, आणि या सेंटर लाईन पासून उजव्या हाताची बाजू म्हणजे क्रेडिट साइड। डेबिट आणि क्रेडिट अशा पुस्तकाच्या दोन बाजू असतात, लेखा पुस्तकाच्या दोन बाजू असतात, की ज्याला आपण डेबिट म्हणत असतो किंवा क्रेडिट असंही त्या ठिकाणी संबोधत असतो। मग या डेबिट आणि क्रेडिट संबोधत असताना त्याचे रूल्स या ठिकाणी आपल्याला बघावे लागतील। मग रूल्स बघत असताना आपण प्रामुख्याने रूल्स कशा पद्धतीने बघतो, मग आता या ठिकाणी पर्सनल अकाउंट कशाला म्हणायचं, या ठिकाणी पर्सनल अकाउंट दिलेलं आहे आपल्याला। मग हे पर्सनल अकाउंट म्हणजे आपण ज्याला इंडिव्हिज्युअल अकाउंट असं म्हणत असतो, वैयक्तिक खाते, वैयक्तिक संस्था असेल, वैयक्तिक खातं असेल, एका विशिष्ट व्यक्तीचं खातं असेल, एका विशिष्ट संस्थेचं खातं असेल, एका विशिष्ट ग्रुपचं खातं असेल, तर त्याला आपण पर्सनल अकाउंट या ठिकाणी म्हणत असतो। पर्सनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर, डेबिट कुणाला द्यायचं, द रिसिव्हर, घेणारा जो घेणारा असतो, रिसिव्हर मीन्स घेणारा, प्राप्त करणारा, डेबिट द रिसिव्हर, प्राप्त करणाऱ्याला डेबिट द्यायचा। हु इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट, ज्याला माल भेटला, ज्याला पैसे भेटले, ज्याला बेनिफिट फायदा भेटला त्याला डेबिट द्यायचं, डेबिट द रिसिव्हर। डन। क्रेडिट, क्रेडिट कुणाला द्यायचं, द गिव्हर, देणाऱ्याला क्रेडिट द्यायचं। मग मी समजा एक 10,000 रुपये एखाद्या X व्यक्तीला दिले, 10,000 रुपये दिले, मी पैसे दिले, आय एम अ गिव्हर ऑफ कॅश और गिव्हर ऑफ मनी, मग त्याला क्रेडिट द्यायचं। हु इज द गिव्हर ऑफ मनी, आय एम द गिव्हर ऑफ मनी, मग क्रेडिट कुणाला द्यायचं, द गिव्हर, देणाऱ्याला क्रेडिट द्यायचं। डेबिट द रिसिव्हर, मग डेबिट साइडला रिसिव्हरचं नाव टाकायचं, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट साइडला देणाऱ्याचं नाव टाकायचं। म्हणजे हा पर्सनल अकाउंटचा रूल्स झाला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। पण हा पर्सनल अकाउंटचा रूल्स आपण पाठ करणं गरजेचं आहे। व्हॉट इज कॉल्ड पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट ऑफ द गिव्हर। दॅन नेक्स्ट रिअल अकाउंट। रिअल अकाउंट म्हणजे काय, वास्तव खाते, वास्तववादी खाते, ज्याला आपण रिअल अकाउंट म्हणतो। मग रिअल अकाउंट मध्ये आपण बघितलं टांजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट।
टँजिबल मीन्स डोळ्याने दिसणारी प्रत्येक वस्तू इज कॉल्ड टँजिबल. दृश्य वस्तू, दृश्य मालमत्ता. दृश्य मालमत्ता ही रिअल असते, रिअलिस्टिक असते. बिल्डिंग रिअल आहे, आपल्या डोळ्याला दिसणारी रिअल वस्तू आहे बिल्डिंग. ओके. कॅश रोख पैसा आहे आपल्या हातात, रिअल थिंग आहे, रिअल वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 200 रुपये आहे किंवा 400 रुपये आहे, डोळ्यांना दिसते पैसे, इट्स कॉल्ड रिअल अकाउंट. पेन इट्स माय ॲसेट, ही रिअल अकाउंट. माय व्हाईट बोर्ड इट्स अ रिअल अकाउंट बिकॉज ऑल दज आर टँजिबल थिंग्स. डोळ्याने दिसणारी मालमत्ता इज कॉल्ड टँजिबल ॲसेट. ऑल टँजिबल ॲसेट in real accounts. Okay. And intangible asset, अदृश्य मालमत्ता आपण ज्याला म्हणतो, डोळ्यांनी न दिसणारी मालमत्ता, पण ती मालमत्ता असेल. तुम्ही म्हणता मालमत्ता आहे, डोळ्यांनी दिसत कशी नाही? राईट. एखाद्याचं गुडविल आहे, ज्याला आपण पद आहे, प्रतिष्ठा आहे. तर एखादा एक्स व्यक्ती हा प्रतिष्ठित माणूस आहे, फार प्रतिष्ठित माणूस आहे, आपण असं म्हणतो. प्रतिष्ठित माणूस आहे म्हणजे प्रतिष्ठा डोळ्याने दिसते नाही, पण प्रतिष्ठा ही त्याची मालमत्ता. ट्रेडमार्क, पेटेंट, एखाद्याकडे हक्क असतात. एखाद्या जमिनीवर एखाद्या माणसाचा हक्क आहे, राईट्स, हक्क आहे. मग हक्क आपल्याला डोळ्याने दिसतो नाही, परंतु ती मालमत्ता आहे. मग ऑल टँजिबल अँड इनटँजिबल ॲसेट इन्व्हॉल्व इन रिअल अकाउंट. ओके. दॅन रिअल अकाउंट्स रूल्स. व्हॉट इज इट? डेबिट व्हॉट कम्स इन. कोणाला डेबिट द्यायचं? डेबिट व्हॉट कम्स इन, काय आपल्याकडं येतं त्याला डेबिट द्यायचं. व्हॉट कम्स इन, काय काय आलं, काय काय आलं. व्हॉट कम्स इन, आपल्याकडं काय काय आलं त्याला काय द्यायचं? डेबिट द्यायचं. पण कॅश आली, बिल्डिंग आली, फर्निचर आलं, एक्सेट्रा मेनी अदर थिंग्स लाईक दॅट टँजिबल्स. मग ज्या ज्या गोष्टी आपल्याकडं आल्या, डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट कुणाला द्यायचं? ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या थिंग्स आपल्याकडे आल्या, आपल्या बिझनेस मध्ये कम्स इन झाल्या, ऑल टाइप्स ऑफ थिंग्स आर डेबिटेड. ओके. मग हे सगळ्या डेबिटला लिहायच्या. कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट. बिल्डिंग कम्स इन, बिल्डिंग अकाउंट डेबिट. कॅपिटल कम्स इन, कॅपिटल अकाउंट डेबिट. Anything when comes in the business, then you debited on this account. त्या अकाउंटला आपल्याला डेबिट द्यावं लागतं. डेबिट व्हॉट कम्स इन, ऑल टाइप्स ऑफ ॲसेट एक्सेट्रा. व्हेन कम्स इन द बिझनेस, दॅट डेबिटेड द अकाउंट. मग ज्या तारखेला किंवा ज्या दिवशी ती वस्तू व्यवसायामध्ये आली, तर त्या दिवशी तिला त्या ठिकाणी आपण तारीख टाकायची आणि डेबिट घ्यायचं. मग डेबिट व्हॉट कम्स इन, मग ज्या ज्या वस्तू व्यवसायात आल्या त्या सर्व वस्तूंना डेबिट द्या. त्यानंतर आता क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट कुणाला द्यायचं? आपल्या व्यवसायातून ज्या ज्या वस्तू बाहेर गेल्या. गोज आउट, व्हॉट गोज आउट? मेनी थिंग्स आर गोज आउट इन द बिझनेस. व्यवसायामधून अनेक गोष्टी बाहेर जात असतात. कॅश, गुड्स, फर्निचर, एनी टाइप्स ऑफ ॲसेट, एनी टाइप्स ऑफ थिंग्स. कुठल्याही वस्तू व्यवसायातून आपल्या बाहेर जात असतात, आउटगोइंग होत असतात. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट कुणाला द्यायचं? व्हॉट गोज आउट, काय काय बाहेर गेलं आपल्या व्यवसायातून, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा मालमत्तेच्या स्वरूपात असेल. जे आपल्या व्यवसायातून बाहेर गेलं त्याला काय द्यायचं? क्रेडिट द्यायचं. मग क्रेडिट साइडला काय म्हणायचं? ऑल टाइप्स ऑफ ॲसेट. मग कॅश गोज आउट, मग कॅश अकाउंट. फर्निचर गोज आउट, फर्निचर अकाउंट. बिल्डिंग गोज आउट, बिल्डिंग अकाउंट. लँड गोज आउट, लँड अकाउंट. एनी टाइप्स ऑफ ॲसेट व्हेन गॉन अवर बिझनेस. आपल्या व्यवसायातून ज्या वेळेस त्या बाहेर जातील त्यावेळेस या ठिकाणी त्याच्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. म्हणजे या ठिकाणी या अकाउंट मध्ये क्रेडिट साईडला द्यायचं. मग डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट इज कॉल्ड रियल अकाउंट्स रूल. Then third account is a nominal account.
तिसरं अकाउंट जे आहे ते आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय की या ठिकाणी सगळ्या प्रकारचे खर्च, नाममात्र अकाउंट, सगळ्या प्रकारचे खर्च आणि सगळ्या प्रकारचे डेबिट. डेबिट कुणाला द्यायचं? ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. व्यवसायामध्ये एक्सपेन्सेस होत असतात, खर्च होत असतात, अँड लॉसेस तोटे होत असतात. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट कुणाला द्यायचं? सगळ्या प्रकारचे खर्च आणि सगळ्या प्रकारचे तोटे यांना डेबिट द्यायचं असतं. मग सगळ्या प्रकारचे खर्च आपण डिस्काउंट देतो, कमिशन देतो, एखाद्याला त्या ठिकाणी व्याज देतो, हे खर्च आहे व्यवसायातले. रेंट देतो, भाडं देतो, सॅलरी देतो, पगार देतो, वेजेस देतो, पगार मजुरी देतो, असे अनेक खर्च. इन्शुरन्स आहे, टॅक्स आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे, आफ्टर टॅक्स आहे, फॅक्टरी इन्शुरन्स आहे, हे सगळे खर्च आहेत. मग हे सगळे खर्च आपण करत असतो. ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. गुड्स बर्न बाय फायर. आपल्या व्यवसायामध्ये माल जळून खाक झाला, आपला लॉस आहे. किंवा व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे लॉस होत असतात. ऍक्सिडेंटल लॉस असेल, नॅचरल लॉस असेल. मग हे सगळे फायदे, तोटे आणि खर्च हे व्यवसायामध्ये होत असतात. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळ्या प्रकारचे खर्च आणि सगळ्या प्रकारचे तोटे यांना डेबिट द्यायचं. कोणत्या अकाउंटच्या नियमानुसार? नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. मग डेबिट साइडला ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग या ठिकाणी टू सॅलरी पगार दिला, टू वेजेस मजुरी दिली, टू रेंट भाडं दिलं, टू कमिशन त्या ठिकाणी कमिशन दिलं, त्याच्यानंतर टू डिस्काउंट सूट दिली. हे सगळे आपले खर्च किंवा तोटे आहेत. मग ते सगळे आपण डेबिट साइडला लिहितो. दॅन क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्रेडिट कुणाला द्यायचं? सगळ्या प्रकारचे उत्पन्न आणि सगळ्या प्रकारची मालमत्तेमध्ये होणारी वाढ या सर्वांना क्रेडिट द्यायचं. मग आपल्याला कमिशन रिसिव्ह झालं, इंटरेस्ट व्याज मिळालं, डिव्हिडंड रिसिव्ह झाला, रेंट रिसिव्ह झालं, कमिशन रिसिव्ह झालं, सॅलरी रिसिव्ह झाली, म्हणजे आपल्याला ते उत्पन्न मिळालं. अँड गेन्स. आपल्या मालमत्तेमध्ये वाढ झाली. मालमत्तेमध्ये वाढ झाली म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये समजा एखादी वस्तू, एक्स वस्तू आहे आणि त्या वस्तूची किंमत समजा 10 रुपये आहे. 2 दिवसांनी त्या वस्तूची किंमत 20 रुपये झाली. मालमत्तेमध्ये वाढ झाली. म्हणजे वस्तूचा भाव वाढला म्हणजे मालमत्तेमध्ये वाढ झाली. सगळ्या प्रकारचे उत्पन्न, सगळ्या प्रकारचे फायदे, मालमत्तेमध्ये होणारी वाढ ही क्रेडिट साइडला लिहायची. मग बाय इंटरेस्ट रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय रेंट रिसिव्ड, सगळ्या प्रकारचे रिसिव्ड हे क्रेडिट साइडला घ्यायचे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. सगळ्या प्रकारचे खर्च डेबिटला घ्यायचे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. या तिन्ही अकाउंटच्या नियमानुसार डेबिट क्रेडिट हे डिवाइड केलेलं आहे. पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट द रिसिव्हर घेणाऱ्याला डेबिट द्यावं लागतं आणि देणाऱ्याला क्रेडिट द्यावं लागतं पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार. रिअल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट व्हॉट कम्स इन, काय आलं त्याला डेबिट द्यायचं, काय गेलं त्याला क्रेडिट द्यायचं. अँड नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिटला ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल टाइप्स ऑफ इन्कम्स अँड गेन्स. या नियमानुसार त्याचं डिवायडेशन या ठिकाणी द्यायचं असतं. आता आपण हे नियम मुखतगत पाठ करायचे आहे, कारण टोटल अकाउंटची 11वी पासून तर M.Com पर्यंत CA ला जा, कुठेही जा आपण, हे गोल्डन रूल्स आहे, युनिक रूल्स आपण ज्याला म्हणतो. या 3 रूल्सवर पूर्ण अकाउंटशी हे डिपेंड आहे. पूर्ण अकाउंटशी या 3 नियमावर अवलंबून आहे. कुठल्याही अकाउंटला डेबिट द्या, क्रेडिट द्या, या 3 अकाउंटच्या बाहेर आपल्याला देता येत नाही. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल 3 अकाउंट आहे, टाइप्स ऑफ अकाउंट. अँड देन रूल्स. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. अँड नॉमिनल अकाउंट ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. अशा प्रकारे टाइप्स ऑफ अकाउंट आणि त्याचे गोल्डन रूल्स आपण बघितले आहेत.